Hello students. In last lecture we had seen the Newland's law of octave. Now let us see the limitations of the octave. Newland's law of octave is applicable to the elements having the low atomic masses. फक्त ज्यांचे लो ॲटॉमिक मासेस होते अशाच एलिमेंट्सला हा लॉ ॲप्लिकेबल झालेला दिसतो. इट फेल्स टू एक्सप्लेन द सिमिलॅरिटीज इन द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स विथ हायर ॲटॉमिक मासेस. दॅट इज द टिल कॅल्शियम ओनली. ही calcium, after the calcium there are the some elements having the higher atomic masses, and also that's why the Newland fails to explain the similarities in properties of the elements with the higher atomic masses. Till calcium only this law is applicable. After this this law is not applicable. That is the last 4 element in the table also, iron, cobalt, nickel, fluorine, etc. do not follow the law of octave. In order to fit the elements known at that time, and Newland placed 2 elements in the same position. Note that the cobalt and nickel are in the same position, and these are the placed in the same columns as the fluorine, chlorine, bromine, which have the very difficult properties that time. Therefore he says, what he says, he fit the existing element. जेवढे existing element actually he only, that law is applicable till the calcium only, but after that some elements were found at that time, so he tried to fit that element in that table only, but that time he one mistake is done, that cobalt and nickel in the same position. He placed the cobalt and nickel in the same position, though they didn't have the similar properties as compared to the fluorine and chlorine. Therefore, the table given Newland's includes only the 56 elements known at this time. 56 एलिमेंट्सच तेव्हा त्याला न्यूलँडला माहिती होते आणि तेवढ्याच एलिमेंट्सवर त्याने हा लॉ ॲप्लिकेबल केला. त्यातल्या पण शेवटच्यांना काही तो ॲप्लिकेबल झालेला दिसत नाही. त्याचप्रमाणे नंतर द टेबल डिड नॉट इन्क्लूड द इनर्ट गॅसेस ॲज दे वेअर डिस्कवर्ड लॅटर. काही काळानंतर इनर्ट गॅसेस डिस्कवर झाले, ते सुद्धा ह्या लॉमध्ये फिट बसू शकले नाही. म्हणून नंतर कोण आलं? मेंडेलिव्ह. हा एक सायंटिस्ट आहे. दॅट इज अ डिमित्री मेंडेलिव्ह, अ रशियन केमिस्ट होता तो. एक्झामिन द रिलेशनशिप बिटवीन द ॲटॉमिक मासेस ऑफ द एलिमेंट्स अँड देअर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. त्याने एक्झामिन केल्या त्यांच्या ॲटॉमिक मासेस आणि फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज एलिमेंट्सच्या, यांच्यामध्ये त्याने सहसंबंध आणण्याचा प्रयत्न केला. Mendeleev arranged the elements in order to their increasing atomic masses in horizontal rows till he encountered an element which had properties similar to the first. त्याने डोबेरनर आणि न्यूलँड सारखंच काय केलेलं होतं, तर जे काही एलिमेंट्स त्याला त्यावेळेस डिस्कवर होते त्यांच्या इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेसनुसार किंवा वेटनुसार त्यांना अरेंज केलं. आणि त्यावेळेस काय केलं, ही इन द हॉरिझॉन्टल रोज टिल ही एन्काउंटर्ड अँड एलिमेंट विच हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू द फर्स्ट. न्यूलँडने पण बघा तसंच केलं की फर्स्ट आणि 8 एलिमेंटमध्ये त्याला काय झालं, सिमिलॅरिटी दिसून आलेल्या होत्या. मग तसंच त्याने तशा रो तयार केल्या आणि त्या 8वा एलिमेंट हा फर्स्ट एलिमेंटच्या खाली आणून ठेवला की ज्याच्यामध्ये त्याला सिमिलॅरिटी दिसून आली. तसंच मेंडेलिव्हने सुद्धा सुरुवातीला तेच केलं, पण त्याच्या पुढे अजून काय केलं बघा, ही प्लेस दिस एलिमेंट बिलो द फर्स्ट एलिमेंट अँड द स्टार्टेड द सेकंड रो ऑफ द टेबल. आणि असंच प्रोसिडिंग इन दिस मॅनर ही अरेंज ऑल द नोन 63 एलिमेंट्स ॲट दिस टाईम अँड फॉर्म अ टेबल. न्यूलँडच्या वेळेस 56 एलिमेंट नोन होते, पण आता ह्याच्या वेळेस काय आहे, आणखीन थोडेसे एलिमेंट पुढे 63 एलिमेंट नोन झाले आणि त्याप्रमाणे त्याने ते अरेंज केलेले आहे. मेंडेलिव्ह ऑब्झर्व दॅट द एलिमेंट्स हॅव्हिंग द सिमिलर प्रॉपर्टीज रेग्युलर इंटरवल्स. त्याने काय करून केलेलं आहे, ही सिमिलर प्रॉपर्टीज रेग्युलर इंटरवल नंतर पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत. हा त्याने त्याला ऑब्झर्व झालेलं आहे, त्याला निदर्शनास आलेलं आहे. त्यावरून त्याने काय मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ लिहिलेला आहे बघा, द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणून त्या एलिमेंट्सच्या कुठलेही प्रॉपर्टीज, त्याचे गुणधर्म हे काय असतात, पिरियडिक फंक्शन म्हणजे अतिशय महत्त्वाचं कार्य करणारे असतात. कशावरनं, त्यांच्या ॲटॉमिक मासेसवरनं जेव्हा आपण ते अरेंज करू तेव्हा त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या त्यांचं अतिशय महत्त्वाचं कार्य करणारे पिरियडिक म्हणजे इंटरवल, रेग्युलर इंटरवल नंतर त्यांना दिसणाऱ्या ज्या सिमिलर प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्याला दिसू शकतात. कन्स्ट्रक्शन मग मेंडेलिव्हने कसं केलेलं आहे या पिरियडिक लॉचं, तर हा
पिरियडिक लॉ तयार करत असताना मेंडेलिव्हकडे किती 63 एलिमेंट नोंद होते आणि त्यामध्ये ते 63 एलिमेंट त्याने ह्या टेबलमध्ये अरेंज केले आणि त्या टेबलमध्ये काही व्हर्टिकल कॉलम्स जे उभे जे आहे आपल्याला ते कॉलम्स आहेत त्याला त्याने ग्रुप असं नाव दिलं. तर हॉरिझॉन्टल जे असे आपल्याला रोज दिसत आहेत त्यांना काय आहे पिरियड्स असं नाव दिलेलं आहे. तर त्यावरनं त्याने काय आहे आता आपण त्याच्या मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचे पाहणार आहोत. मेरिट्स म्हणजेच काय काय फायदा झाला या पिरियडिक टेबलचा. तर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह अँड मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ हॅव द सिमिलॅरिटीज. थोड्याशा बघा सुरुवातीलाच आपल्याला दिसून आलं की न्यूलँडसारखंच मेंडेलिव्हने सुद्धा काय आहे पहिल्या खाली 8वा जो एलिमेंट आणला आणि त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी बघितली. बट मेंडेलिव्ह हॅड गिवन द मोर इन्फॉर्मेशन अबाउट द नोन अँड अननोन एलिमेंट. पण मेंडेलिव्हने न्यूलँडपेक्षा जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला, जास्तीत जास्त माहिती सगळ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दस द मेंडेलिव्ह classification of the element was more useful as compared to the other attempts. Next, atomic masses of the certain elements were corrected by the considering their positions in the periodic table. For example, the atomic mass of the beryllium was corrected from the 14.09 to the 9.40. जसा बेरिलियम आपण इथे बघतोय, हा इथे बेरिलियम आहे, तर तो बेरिलियमचं काय आहे जे ॲटॉमिक मास होतं ते त्याने थोडंसं करेक्टेड केलं त्याच्या टेबलमध्ये ठेवताना. त्याचं 14.09 होतं ते त्याने 9.40 हे त्याला निदर्शनास आलेलं ॲटॉमिक मास होतं. इन द पिरियडिक टेबल सम गॅप्स वेअर लेफ्ट बाय द मेंडेलिव्ह फॉर द अननोन एलिमेंट्स. पिरियडिक टेबलमध्ये त्याने असेही काही गॅप्स ठेवले, मुद्दाम काही रिकाम्या जागा ठेवल्या की ज्याच्यामध्ये अननोन एलिमेंट जे डिस्कवर झालेले नव्हते त्यांच्यासाठी त्याने तिथं जागा काही क्रिएट करून ठेवल्या. अँड देअर थ्री सच अननोन एलिमेंट्स वेअर नेम ॲज. आणि तेव्हा त्याने तात्पुरतं त्यांना नाव देऊन ठेवलं की इक्का बोरॉन, इक्का अल्युमिनियम अँड इक्का सिलिकॉन. मग हे ते 3 आपल्याला पोझिशन दिसून येतील. इक्का बोरॉन, इक्का अल्युमिनियम, इक्का सिलिकॉन हे अननोन एलिमेंट ठेवले. का बरं? कारण बोरॉनच्याच ग्रुपमध्ये ते दोघं येत होते, ॲल्युमिनियमच्या बाजूचा तो येत होता म्हणून आणि हा सिलिकॉनच्या सारख्या प्रॉपर्टीज असणार होता म्हणून त्यांना इक्का बोरॉन, इक्का अल्युमिनियम, इक्का सिलिकॉन दिला. आणि इव्हन प्रॉपर्टीज ऑफ दिस अननोन एलिमेंट वेअर प्रेडिक्टेड बाय द मेंडेलिव्हज. त्याने काही प्रेडिक्ट पण केल्या अशांच्या प्रॉपर्टीज आणि नंतर त्या आपल्याला काय दिसून येणार आहे सेम दिसून आल्या. आणि त्यांचं नाव काय होतं? द प्रेडिक्टेड वेअर कन्फर्म व्हेन 3 प्रेडिक्टेड एलिमेंट्स आफ्टर डिस्कवरी वेअर नेम ॲज द स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम रिस्पेक्टिव्हली. नंतर त्याला त्या प्रॉपर्टीज सेम दिसल्या आणि त्याच्यानंतर त्यांना नावं देण्यात आले जर्मेनियम, स्कँडियम आणि बेरियम. बघा मेरिट्स ऑफ द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल्स अजून एक काय आहे, व्हेन नोबेल गॅसेस वेअर डिस्कवर्ड लॅटर दे कुड बी प्लेस इन द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल विदाउट डिस्टर्बिंग द पोझिशन ऑफ द एलिमेंट. त्याचप्रमाणे नोबेल गॅसेससुद्धा जे काही डिस्कवर्ड झाले लॅटर काही काळानंतर ते सुद्धा पूर्ण टेबल काही डिस्टर्ब न होता त्याच्या जागेवर विदाउट डिस्टर्बिंग द पोझिशन ऑफ द कुठल्याही एलिमेंटची पोझिशन न डिस्टर्ब करता ते सुद्धा ह्या लास्ट कॉलममध्ये ठेवण्यात आलेले दिसतात. अशा प्रकारे आपल्याला त्याचे मेरिट्स दिसण्यात आले. आता डिमेरिट्स म्हणजेच त्याचे लिमिटेशन्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. हॅव अ नाईस डे.